चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आज जिल्हाभरात हत्या आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सुमारे 270 गुन्हेगारांची झटाझडती घेत सज्जड दम दिलाय। शिवाय यानंतर कोणत्याही गुन्ह्यात सहभाग आढळल्यास थेट एमपीडी अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला। चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी गुन्हेगारांना कडक शब्दात ताकीद दिली। यापुढे कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा केल्यास संबंधितांवर थेट एमपीडी अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। तसंच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक गुन्हेगारांमध्ये धास्तीचं वातावरण निर्माण झालं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील खून व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 200हून अधिक गुन्हेगारांची आज जिल्हा पोलिसांकडून परेड घेण्यात आली। पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी या सगळ्या गुन्हेगारांना सक्तीची ताकीद दिली आहे की यानंतर तुम्ही कुठलाही गुन्हा केला तर तुमच्यावर थेट एमपीडी सारख्या सक्त कारवाया करण्यात येईल। आपल्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहे। सर, आज आपण जे गुन्हेगार आहे त्यांना इथं बोलवलं आहे, ताकीद दिली आहे, नेमकं काय आहे? आपण जिल्ह्यामध्ये जे रेकॉर्डवर मागचे 5 वर्षमध्ये जे मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डरचे रेकॉर्डवरीलचे जे आरोपी होते त्यांना आपण इथे बोलवलं आहे, त्यांची परेड घेतली आहे आणि त्यांच्यावर आपण BNSS प्रमाणे 129 कलम खाली त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। ते कारवाईमध्ये ते बंदपत्र लिहून देतात की त्यांच्याकडून काही पुढची घटना होणार नाही। जर काही घटना घडली तर MPDA तडीपारीपासून सगळे जे सक्त कायदे आहेत ते त्याच्यावर आपण त्याच्या खाली त्यांच्यावर कारवाई करू शकतो। सर, किती अशा आरोपींना गुन्हेगारांना आपण आज बोलवलं? आपण आज जवळपास 270 असे आरोपींना इथे हजर ठेवलेला आहे। हा सत्र सुरू राहणार। आपण वेगवेगळे गुन्हे करणारे जे टोली किंवा सराईत गुन्हेगार आहेत त्यांची परेड लावून त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचा आमचा प्रोसेस सुरू आहे। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।